तर पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं दिले जातील. पंचांना विनंती टाइम सेट केला जाईल आणि आम्ही टाइम आपल्याला सांगतोय 5:18 झालेले आहेत. परफेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजीसाठी मागच्या सामन्याचा हिरो अभि आलाय, त्याच्या समोर सागर आणि नॉन स्ट्रायकिंगला ओमकार. तुर्बे विपक्ष कोलशेत असा सामना रंगेल. यामधून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये गोटिवली 11 संघासमोर 2 हात करेल. पहिला चेंडू इथे मात्र अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. दन 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 करीत येतोय हा चौकार. 4 धावा. धावफलकावर कोणताही रिव्ह्यू खेळाडूंसाठी नसेल याची आपण दखल घ्या आणि पंचांची वाद डायरेक्ट संघ बाद हा आयोजकांचा नियम आहे. आपल्याला वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या अभावी आपण खेळ करायचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू अगदी लावून ऑनच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या कोलशी टीमसाठी 6. सूर्य देखील अस्ताला चाललाय, तो कोणासाठी थांबणार नाही. त्या कारणामुळे आपण जलद गतीने क्रिकेट खेळायची विनंती आहे. चला लवकरात लवकर खेळ करा विनंती असेल. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणं. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू चाललाय फरार. येथील डावा 4. अगदी इथे मात्र प्रभावित केलंय या फलंदाजाने. सागर नावाचं वादळ मैदानामध्ये आले आणि पहिल्या 3 मध्ये धावा खर्च झाल्या त्या अभिच्या गोलंदाजीवर 10. चौकार, दुहेरी चौकार. अगदी शरीर यष्टीचा पुरेपूर फायदा, मनगडाचा वापर आणि अंगातली ताकद इथे मात्र पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू हवेमध्ये बराच काळ पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु चेंडू चाललाय. 1 बाउन्स. या इनिंगचा हा सलगचा येतोय दुसरा चौकार. पहिला चेंडूवर 4, त्यानंतर दुसरा 2 आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवर 4 आणि चौथ्या चेंडूवर 4. सलगची 2 आणि पहिल्या चेंडूवरचा 1 म्हणजे एकूण 4 मध्ये 3 ठोकलेत, अजून ठोकावे लागतील. 14 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. नुसती ठोकाठोकी पाहायला मिळते. पहिल्या 4 मध्ये 3 चौकार आले होते परंतु यावर लांबलचक षटकार. 20 धावा धावफलकावर. काय फलंदाजीचं प्रदर्शन. अगदी प्रभावित केलंय आणि अभिसारख्या गोलंदाजावर इथे मात्र प्रतिहल्ले केले जात आहेत. शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. हा देखील मोठा फटका खेळायचा होता. अगदी जमिनीला समांतर चेंडू चाललाय. घासत पुसत चाटत येतोय हा चौकार. ही फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्याच षटकामध्ये धावा कुठून काढल्यात 24 धावा. वा. जबरदस्त फलंदाजी आणि 24 धावसंख्या. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही लढतोय आमच्या गावासाठी. कोलशेतील 11 कोलशेत. काय खेळ चालू आहे. अगदी दिविशा टीमच्या घशात गेलेला घास खेचून काढला आणि आता मात्र कुमार 11 तुर्बे संघाच्या पहिल्या गोलंदाजावर प्रतिहल्ले. अभिवर 24 धावा बळकावल्यात. आता मात्र राकेश आलाय संघाचा सरसेनापती.
कमबॅक करून द्यावा लागेल. पहिल्या गोलंदाजाने जरी मार खाल्ला असला तरी आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. फैलावलंय आणि आता मात्र सज्ज झालाय राकेश. अगदी लो फुलटॉस बॉल. एक धाव स्ट्राईक रोटेशन हे गरजेचं आहे कारण त्याला माहिती आहे ओंकारला की एका बाजूने सागर प्रति हल्ले करतोय तर मला थांबावंच लागेल. स्ट्राईक रोटेशन करावीच लागेल. 25 धावा धावफलकावर. मित्रांनो क्रिकेटचा खेळ असा आहे की स्ट्राईक रोटेशन फलक धावफलक हलतं ठेवणं गरजेचं असतं. चांगला चांगला चेंडू हाताळला. आता मात्र धावचीची संधी निर्माण जरूर झाली असती परंतु चेंडू का हातामध्ये क्षेत्ररक्षकाचा आला नाहीये. रवी मात्र तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत होते. एक धावसंख्येने स्ट्राईक रोटेशन पहिल्या 2 मध्ये 2 खर्च केले. चांगले कमबॅक. धावसंख्या धावफलकावर 26. कमीत कमी धावसंख्येपर्यंत कसा रोखायचा याचा विचार विनिमय तुर्बे टीम जरूर करतोय आणि वारंवार भूषण पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजाला कान मंत्र दिले जात आहेत. चेंडू हवेमध्ये धावून काढायच्या आहेत. फिरकी मात्र चुकीची पाहायला मिळते. एकच धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. जे पहिल्या षटकामध्ये झालं त्याला मात्र विसरून पुन्हा एकदा नवी सुरुवात इथे मात्र करून देतो राकेश आपल्या षटकामध्ये. कारण आपण पाहिलं तर अभिने 24 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय. फलंदाजाचा अभ्यास केला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांपासून दूर कसं ठेवायचं आणि कमीत कमी कशा धावा या षटकामध्ये खर्च केल्या जातील याचा अभ्यास मात्र सर सेनापती कसा असावा तर राकेशने इथे मात्र मैदानामध्ये दाखवले. 2 चेंडू शिल्लक. 4 मध्ये 4 खर्च केल्यात. एखादा विकेटचा शोध घ्यावा लागेल. पुन्हा एकदा गोशांकित 5 मध्ये 5 म्हणजे 29 धावसंख्येचा धावफलक पाहायला मिळतोय. अप्रतिम भन्नाट वेग आणि अगदी वेगासोबत अचूक टप्प्याचा वापर इथून मात्र केला जातोय गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. सोडून दिलाय. डॉटवरी गोलंदाजी आवडले असेल तर टाळे व्हायला हरकत नाहीये. फक्त 5 धावा आणि एकूण 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 0 गडीबाद 29. चला तिसऱ्या षटकासाठी लगेच पाचारण करा प्लीज विनंती आहे. तत्पूर्वी गोठवली टीम आपण कुठे असाल तर कृपया करून मैदानावर या. आपली उपस्थिती दाखवा. सूर्य अस्ताला चाललाय नाहीतर मग कमी षटकांचा खेळ आपल्याला खेळावा लागेल याची आपण नोंद घ्या. तिसऱ्या षटकासाठी नमित पाटील आणि गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. कमबॅक करून दिलं राकेशने. टायमर इथे सेट केलाय आणि आतापर्यंत 7 मिनिटं वापरलेले आहेत म्हणजे अजून भरपूर वेळ आहे परंतु इथे वेळ फलंदाजाकडे नाही आहे. वेल जज कॅच आणि फलंदाज बाद. पहिला बेधक्का फलंदाज सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सव्वीस धावसंख्येची अफलातून केली करून सागर मात्र परतला गेलाय. जबरदस्त फलंदाजी परंतु आता नवीन फलंदाज जीतू मागच्या सामन्याचा हिरो ज्यांनी ठाकाटोकी केली होती. अच्छा छोटे बंधू बाद झाले सागर आता मोठे बंधू आले म्हणजे दोघांना फक्त मारामारीचे ते वाटतं. मार्को मैदानाच्या बाहेर आता स्टीव आलाय. खोलवरचा चेंडू खोदून काढला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूची क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव. चाचपणी इथे मात्र केली गेली जितूच्या माध्यमातून. एक धाव स्ट्राईक रोटेशन. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती आतापर्यंत 30. चांगली कामगिरी गोलंदाजांची पाहायला मिळते आतापर्यंत. पुन्हा एकदा फक्त एकच धाव.
धावफलकाला हलतं ठेवणं गरजेचं आहे. जर आपण डॉट बॉल खेळत असाल तर फलंदाजांची डोकेदुखी आणि प्रेशर. दादा क्रिकेटच्या मॅच चालत फॅशन शो नाही चालला बाहेर हो. ओय टेम्पोवाले ओय. वा लो फुलटॉस चुकीला माफी नाही. या फलंदाजासमोर अशी गोलंदाजी. वाघासमोर हरिण फेकली की काय तर तो खाणारच सोडणार नाही. 37 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चला चेंडू द्या. चला गोठवली टीम देखील सज्ज झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. अजून एक परंतु पाहावं लागेल. उंची जास्त लांबी कमी आणि वेल जज कॅच. राहुल आहे ना उमेशने म्हटलं तिथला एक झेल आणि संपलाय. एक नामवंत खेळाडू मागच्या सामन्याचा हिरो जितूला दिलाय परतीचा इशारा. या षटकामागे नमितने दिले ते 2 धक्के. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे घडलं नाहीये ते या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 2 गडी बाद करून खर्च केल्याचं फक्त आणि फक्त 8 धावा. मैच को हाँ बोलो क्या हुआ नहीं आया ना अभी तक अनिकेत आलाय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. चांगले बॅटिंग लाईनअप आहे कोलशेट टीमकडे. शेवटचा चेंडू आहे उर्वरित या 3ऱ्या षटकातील. बॅटची एज लागली होती. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण आणि या इनिंगचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांअखेरीस धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 2 गडी बाद. 37 धावा धावफलकावर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज विनंती असेल. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल. मागच्या क्वार्टर फायनल मध्ये आपण विचार केला तर फक्त 28 धावसंख्येचा टार्गेट होता. परंतु तो 28 धावसंख्येचा टार्गेट पार करत असताना देखील दमछाक उडाली. टीम ऐरोली कोलीवाडा तिथे त्यांना परास्त व्हावं लागलं. पुढची चाल गोटेवली टीमला मिळाली. भूषण पाटील ऑन गोलंदाजीच्या मार्कवर बोहल्यावर सज्ज झालाय आणि पहिला चेंडू फेकून दिलाय तो डॉट बॉल. शेवटचे 5. पहा क्रिकेटचा हा खेळ पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. त्यानंतर 5 आणि त्यानंतर आल्या त्या फक्त 8 धावा. चांगलं कमबॅक पूर्वे टीमचं पाहायला मिळतंय. चेंडू हवेमध्ये परंतु इथे जजमेंट चुकलं गेलं. परंतु सेकंड अटेम्प्ट वाव. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. त्यानंतर 5 त्यानंतर 8 आणि आता पहिल्या 2 मध्ये 1 विकेट आणि 0 धावा. जसा वाऱ्याचा ओघ थांबलाय तसा धावसंख्येचा कोलशेट टीम कडून देखील ओघ थांबलाय. परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 4 मध्ये 2 टोकले ना तरी 50 पर्यंत जाता येईल. कारण आतापर्यंत धाबा दापलकर 37 आहेत. म्हणजेच 12 आल्या तर 49 होतील. त्याचा विचार विनिमय करावा लागेल. 50चा टार्गेट वेल सेट असेल. स्विंग एंड मिस. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. डॉट बॉल. छोटू आलाय परंतु छोटूला मोठे फटके खेळावे लागतील. काय गोलंदाजी चालू आहे.
खोदून काढायचा प्रयत्न, परंतु इथे अपयश प्राप्त झालंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. चांगली पैकी पाहायला मिळते. फक्त एकच आणि बऱ्याच कालावधीनंतर जवळजवळ 4-5 चेंडूंनंतर 6व्या चेंडूवर एक धाव म्हणजे धावफलक हल्लय. 38 धावा धावफलकावर. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मध्ये कमीत कमी आता एक येणं गरजेचं आहे कोलशेट टीमसाठी. आणि इथे जसं माईक मधून संभाषण झाला तसा कानापर्यंत पोहोचला आणि ठोकलाय षटकार. 44. एक आला तर 50, चौकार आला तर 48, सिंगल आली तर 45, काहीच नाही आला तर फक्त 44. एकच आली 45 आणि लक्ष असेल ते 46. चला लगेच कोलशेट टीम आपण क्षेत्ररक्षण सजवा. 24 चेंडू 46 लक्ष. आपण पाहतो मित्रांनो, नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. सालाबाद प्रमाणे या स्पर्धेमध्ये जरूर आपण 1 लाखाचं पारितोषिक पाहतोय. 16 संघांचा समावेश आणि आकर्षित या स्पर्धेचं जवळजवळ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिली. आम्ही सकाळी उचलली. जवळजवळ 20 किलोचा वजन असलेली क्रिस्टल ट्रॉफी आणि दुसऱ्या क्रमांकाची 12 ते 13 किलोची ट्रॉफी पाहायला मिळते. हे महत्वाचं आकर्षण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नवसाती दिवा क्रिकेट संघ मित्रमंडळ म्हटलं की अगदी 50 ते 55 वर्षाचा कालावधी ओलांडणाऱ्या हा मित्रमंडळ, परंतु जी एकजूट पाहायला मिळते अगदी तारुण्यांपासून वयोवृद्धापर्यंत. वयोवृद्धांनी जी मित्रमंडळाची इथे मात्र सातत्यपूर्ण मैत्री जपली आहे, त्याला मात्र आता तरुणांनी हातभार लावलाय. सुद्धा चेंडू पुरवायचा आहे. 24 मध्ये आपल्या समोर लक्ष असेल ते 46 धावसंख्येचं. 11.50 ची सरासरी इथे मध्ये प्रत्येक षटकामागे गाठायची आहे ती CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघाला. चला कोलशेट टीम क्षेत्ररक्षण सजवा आणि तुर्बे टीम फलंदाज पाठवा. भूषण पाटील, नमित पाटील फिक्स जोडी तुर्बे टीमची जरूर पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी देखील नवी मुंबईमध्ये फिक्स नगरसेविका असे बॅनर झलकत होते. तेच आठवलं म्हणून फिक्स जोडी तुर्बे टीमची देखील तैनात झाली. 46 धावसंख्येचे लक्ष. चेंडू आहे 24. चला कोलशेट टीम क्षेत्ररक्षण सजवा. विनंती आहे, एक सामना अजून आपल्याला खेळवण्याचं शिल्लक आहे. अगरदादा ही एकमेव स्पर्धा आहे. इथे मात्र सर्व आयोजक पहिल्या चेंडूपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या व्यासपीठावर असतात, परंतु आपण जिथे कुठे जातो तिथे 10 जणांनी आयोजन केलं असलं त्यातल्या 8 गायब असतात आणि 2च अवेलेबल असतात. परंतु नक्कीच नवसाती मित्रमंडळाचा आभार व्यक्त करतो. ही आपली मैत्री, एकजूट, एकीचे बळ काय असतं हे मात्र या नवी मुंबईमध्ये एकमेव नवसाती मित्रमंडळाने दाखवले आणि सातत्यपूर्ण सालाबाद प्रमाणे ते दाखवत असतात. चला गेम ऑन होतोय. पहिला चेंडू अगदी फसवा चेंडू होता. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज आपल्याला अनिकेत जोरू पाहायला मिळतो आणि स्ट्राईक एंडला भूषण, त्याला मात्र पहिल्या चेंडूवर जखडून ठेवले. पहिल्या इनिंगच्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये 24 धावा आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना किती धावा लुटल्या जातील तुर्बे टीम कडून हे देखील पाहावं लागेल. सन्मान दिलाय, 1 धाव. अगदी आपण पाहतो या थंडीच्या मोसम मध्ये क्रिकेटची ही गरमागरमी मैदानावर. मागची 2-3 सामने अक्षरशः खेळाडूंसोबत प्रेक्षकांना देखील घाम फोडलाय. रफ अँड टफ शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे हे क्रिकेटचे सामने. नवीन चेंडू दिला जाईल. आलाय बॉल बॉय आहे आमचा आणि अगदी मैदानाच्या चौफेर जिथे बॉल जाईल तिथे शोधून आणतोय. सवय आहे वाटतंय. हर्षल वा
वंडरफुल डावकुरे हाताचा फलंदाज आक्रमकता आणि मनगडाचा वापर ठोकलाय षटकार. कोणाच्या तरी घरात घुसलाय. तीन चेंडू मध्ये 7 धावा. आले चला गोपिली टीम आपला संगणक देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. फॅनची हवा खाण्यासाठी आला तरी चालेल. स्वागत आहे आपलं. कारण ही स्पर्धा आहे नवसातील मित्रमंडळाची. पाहुण्यांसोबत खेळाडूंचा देखील सन्मान केला जातोय. इथे मात्र चेंडू पाहावा लागेल. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये मोराचा पिसारा फुलवलाय आणि वाईट बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र नटराज स्टाईलने खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन प्रॉपर नव्हतं. चेंडू चाललाय डॉट मॅच बॉल आलाय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिले 4 मध्ये धावा आल्या त्या आतापर्यंत 8. 46 धावसंख्येचं लक्ष अजूनही 38 धावसंख्येचं पाठलाग इथून CR फाउंडेशन कुमार 11 तुर्वे यांच्या समोर असेल. कोण जाईल सेमीफायनल मध्ये यासाठी रंगणार हे महायुद्ध. आता मात्र स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि भूषण पाटील सारख्या फलंदाजाला थांबवणं कठीण आहे परंतु ते सिद्ध करून दाखवले. गोलंदाज कोलशेट टीम कडून अनिकेत. एक षटकार वगळता चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बॅटच्या रनर मध्ये त्याला ठोकलाय. हा येतोय 1 बाउन्स चौकार. 12 आल्या म्हणजेच आता शिल्लक राहिल्या त्या 34. 18 मध्ये 34ची गरज आहे. चला कोलशेट टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. टीम मीटिंग नको प्लीज. गोटवली संघाचे संघनायक हर्षण सज्ज झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज G2 आलाय. फलंदाजीमध्ये नाराज केलंय परंतु आता भेदक गोलंदाजी करावी लागेल. विकेटचा शोध घ्यावा लागेल. सेमीफायनलचं दार थोपवायचं असेल तर इथे कमबॅक करून द्यावं लागेल. चला फास्ट 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 स्पीड वाढवा प्लीज. अठरा चेंडू 34 धावा. तुर्बे विरुद्ध कोलशेत. भिरकावला हेलिकॉप्टर कुठे लँड होईल आणि पहिल्या विकेटचं पतन आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूवर तुर्बे टीमला दिलाय मोठा बेधक्का. कोलशेत टीम प्लीज आपण टीम मीटिंग घेऊ नका आणि तुर्बे टीम आपण फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत प्लीज. धोक्याची घंटा. सूर्य देखील अस्ताला चाललाय. आता मात्र 17 मध्ये 34 करायचे आहेत. छोटे बंधू बाद झाले, मोठे बंधू आले. नमित गेला, आता रोनित आलाय. आणि समोर देखील मामे भाऊ
रोनीच्या बॅट मधून हा फटका, परंतु अडथळा आहे. एकच धाव, धावसंख्या 13. अजून 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 33 धावा. चला टीम मीटिंग कोणती घेऊ नका प्लीज. जर आता टीम मीटिंग घेतली तर पॅनलाइज केलं जाईल. प्लीज विनंती आहे. डॉट बॉल. तुम्ही चेंडूचा खेळ संपला. आता मात्र 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 15 मध्ये करायच्या आहेत त्या 33 धावा. व्हाईट बॉल. 15 मध्ये 32 ची आवश्यकता. थोडासा स्पीड जरूर, कारण 5:45 आतापर्यंत झालेत. आपल्या मॅचेस फक्त डे आहेत, डे नाईट नाही. शॉर्ट बॉल. इथे मात्र चुकीला माफी नाही आणि चेंडू चाललाय. बिग हिट षटकार. षटकारानिशी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20. अजूनही 26 धावसंख्येचा पाठलाग इथून करावा लागेल. 14 चेंडू 26 धावा. 2 महत्वाचे चेंडू दोन्ही संघासाठी असतील, कारण या चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आत्मविश्वास तुर्बी टीमचा वाढवेल. आणि इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट. आता मात्र 25 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू 25 धावा. 25 धावा 13 चेंडू. कोणता संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल गोटवली संघासमोर, त्यासाठी मात्र 13 चेंडूंचं ही महायुद्ध रंगत असताना जरूर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू. इथे मात्र रोनीच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट चेंडू चालला. लॉंगनच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. एकच धाव आणि फक्त एकच. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 मध्ये धावा आल्या त्या 22 आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 24 धावसंख्येचं लक्ष असेल. CR फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे. चला प्लीज कोळशी टीम मीटिंग नको. एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 6:47 झालेले आहेत. सॉरी, 5:47 झालेले आहेत. 24 पाहिजे. 24 12-24. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. चला मॅच बॉल आलाय तो घ्यायचा आहे. पंचांना विनंती आहे. 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. हे कसं असतं ना आयुष्यामध्ये. ज्याने फटके लागलेत तोच त्याला पाहिजे असतो. चेंडू हवेमध्ये आणि यष्टिरक्षकाचा वेल जज कॅच. रोनितला देखील बाद लावावा लागलाय. अजून एक दुसरा बेधक्का. प्रथमेश खात्यामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धावा.
मागच्या सामन्यामध्ये देखील प्रथमेशने शेवटचे षटक हाताळलं होतं, त्यामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली होती. त्याचमुळे इथे मात्र तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं आणि आता या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. नवीन फलंदाज नितीन आलाय. 11 चेंडू 24 धावा, 24 धावा 11 चेंडू. आता मात्र कोळशे टीमला एकच विचार करावा लागेल, भूषण पाटीलला कसं नॉन स्ट्राईकवर ठेवायचा याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण तुर्बे टीमचा विचार केला तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा दार झोटवायचा आहे, सजवलेलं हे स्वप्न साकार करायचं आहे आणि या स्वप्नांना मात्र पुढे नेण्यासाठी मेहनतीचं फळ गरजेचं आहे, त्यासाठी मेहनत करावीच लागेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. नवतारुण्य यंगस्टर आहे कोलशे टीमचा, ज्याच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना पाहायला मिळतोय. पहिला डॉट आणि पहिला विकेट आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल कोलशे टीम कडून. पुन्हा एकदा स्विंग एंड मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र डोकेदुखी वाढवेल ती तुर्बे टीमची. आणि आता मात्र 9 मध्ये समीकरण आहे 24, 12 मध्ये 24 पाहिजे होतं. पहिलं विकेट त्यानंतर 2 डॉट. आता मात्र त्याचं 9 व्हायला वेळ लागणार नाहीये, वेळ कुणासाठी थांबत नाहीये मित्रांनो. वेळेसोबत चालणं हे महत्वाचं असेल आणि इथून वेळेलाच चौकार षटकार आला तरच मात्र पुढचं पाऊल तुर्बे टीमचं पाहायला मिळेल, अन्यथा मात्र या स्पर्धेतून बाहेर जाण्यास भाग पाडणारा हा डॉट बॉलची संख्या वाढवणारे हे चेंडू पाहायला मिळतील. वा, आता मात्र वेल जज कॅच आणि ही काय गोलंदाजी होतीये. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही आणि 2 सफलता. वा वा वा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आता मात्र 8 मध्ये 24 करायचे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाटील आहे, तो म्हणतो मला स्ट्राईक कधी मिळेल, कारण शेवटच्या षटकामध्ये प्रेशर हँडल करण्यामध्ये इथे मात्र थोड्याशा अडचणी उभ्या राहतील. एका बाजूने गोठवली टीम देखील पाहते की आमच्या समोर व्हाईट जर्सी येईल की ब्लॅक अँड रेड येईल. चला स्पीडअप वाढवा. 8 चेंडू 24 धावा. फलंदाजीसाठी आलाय संघाचा सरसेनापती, ज्याने दुसरे षटक हाताळलं, तिथून धावा रोखल्या आणि आता मात्र फलंदाजी करण्याची गरज आहे. धावा रोखल्या, चांगली कामगिरी. आता धाव्या हव्यात आणि आता ठोकावेच लागतील. स्विंग इन मिस. वाव, काय गोलंदाजी करतोय. 5 मध्ये 0 धावा 2 विकेट. जबरदस्त प्रदर्शन. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पहिली आहे. मिडल ओव्हर होईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज प्रथमेश. मेडन 2 विकेट. 17 वर्षाचा हा गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सैड्याप्रमाणे रंग बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ. राजाला रंक आणि रंकाला राजा या क्रिकेटच्या खेळामध्ये बनवत असतो. आणि आता मात्र चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा कोळशे टीम. चला 6 मध्ये 24. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा कोळशे टीम. परंतु अजून खेळ संपलेला नाहीये. नवी मुंबईचा कोहिनूर आता स्ट्राईकला आहे. 6 मध्ये 24 आणि या 24 धावसंख्या वाचवण्यासाठी भविष्य मात्र दिलंय मयूर याच्या खांद्यावर. मयूर की भूषण. प्लीज कोळशे टीम वारंवार सूचना केल्या जातात, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल.
6 चेंडू 24 धावा. क्वार्टर फायनल नंबर 2. पहिलाच टायगर अभी जिंदा आहे आणि इथे मात्र भूषणने दाखवलंय थांबा थांबा मी आहे अजून. आणि एक आलाय, अजून 3 ठोकायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 5. चेंडू आणण्यासाठी तुर्बे टीमने आपल्या संघाला तैनात केलाय. संघाचे सदस्य तिथे मात्र चेंडू आणण्यासाठी जात आहेत. घरामध्ये चेंडू गेलाय. चला चेंडू आलाय. 5 मध्ये 18ची गरज आहे. 12 मध्ये 24 पाहिजे होत्या. मिडन 2 विकेटचं षटक हाताळलं प्रथमेशने. तिथून मात्र बॅकफुटवर गेला तुर्बे टीम, परंतु पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. प्लीज कोलशे टीम. 5 चेंडू 18 धावा. अजूनही काही होऊ शकतं. हा देखील जखमी वाघासमोर अशी गोलंदाजी होत असेल त्याचा रिझल्ट फक्त येईल षटकार षटकार आणि फक्त षटकार. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर खेळतोय. 46 धावसंख्येचं लक्ष आणि स्वतःच्या वैयक्तिक 30 धावा. आता मात्र 4 मध्ये 12ची आवश्यकता आहे. तुर्बे टीमची धावा झाल्या त्या 34 आणि वैयक्तिक 30 धावा फक्त भूषण पाटीलच्या. चार षटकार 1 चौकार. काय फलंदाजी. का मला नवी मुंबईचा कोहिनूर ही पदवी दिली आहे हे मात्र दाखवतोय. माझे साथीदार बाद झाले असले म्हणून काय झालं. माझ्यामध्ये दम आहे आणि त्या दमावर त्या मनगटाच्या जोरावर मी कधीही खेळ बदलू शकतो. कमबॅक पाहायला मिळतो. चेंडू चाललाय डी रिझन मध्ये. आता मात्र निष्ठेचा श्वास सोडला आहे कोळशे टीमने. 3 मध्ये 11. चला 3 मध्ये 11 पाहिजेत. या चेंडूवर मात्र चित्र स्पष्ट होईल. वा वा वा. गेला 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 आणि हा षटकार. आता 2 मध्ये 5. चला टीम मीटिंग नको कोणशी टीम प्लीज सूचना केली जाते. टीम घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. 2 मध्ये 5. प्रथमेशने जी मिडल ओव्हर फेकली त्यावर पाणी फेडण्याचं काम मयूरच्या माध्यमातून केलं जाते का. विजयाचे स्वप्न त्या षटकाने दाखवलं परंतु त्यानंतर स्वप्नभंग करण्याचं काम होतंय. 2 चेंडू 5 धावा. टायगर अभी जिंदा आहे. थंडीच्या दिवसामध्ये क्रिकेटची गरमागरमी या दिवा कोलीवाड्याच्या नवसाती मित्रमंडळाच्या मॅच मध्ये पाहायला मिळते. मी आहे आणि भूषण पाटील आपण बॅट वरती करायचे आहे कारण इथे एक हाती किल्ला लढवला आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येचा टार्गेट पार करत असताना एकट्याच्या 43. वा क्या बात आहे. नवी मुंबईचा कोहिनूर हिरा चमकलाय आणि इथे सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील. चला दोन्ही टीम टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन. चला राकेश लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. हर्षन इथे उपस्थित आहे. हार्ड लक कोळशे टीम. आपण आलात, चांगली फाईट केली. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला टॉस केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील आपण लगेच या.
हा सामना 2 षटकांचा केलेला जाईल. दादा 6 वाजलेत अंधार पडेल. 2 ना 2